ही गोष्ट ज्यांना माहित नाही आपण पिक्चर सुद्धा घेऊ शकतो. वेगवेगळे पिक्चर्स आहेत आपल्याकडे. आपण इन्सर्टला क्लिक केल्यावर आपल्या फाईलमध्ये असलेले पिक्चर्स सुद्धा आपल्याला घेता येतात. आपण जर सेव्ह केले असतील गुगल मधून तर आपल्याला तेही घेता येतात. मी आता फाईलला क्लिक केलंय आणि फाईलमध्ये माझे सेव्ह पिक्चर्स जिथे आहे तिथे मी सेव्ह करून ठेवले आहे. त्यातलं एक इमेज स्लाइड बॅकग्राऊंड घेऊन दाखवते. आपण वेगवेगळ्या पद्धतीने स्लाइड क्रिएट करू शकतो. बघा, मला जे काही तयार करायचं आहे त्यानुसार मी स्लाइड बॅकग्राऊंड घेऊ शकते. आणि अशा पद्धतीने मी स्लाइड ऍडजस्ट करून पण घेऊ शकते. त्या ठिकाणी ऑफसेट, लेफ्ट, राईट, टॉप अँड बॉटम आहे. त्याला आपण सगळ्याला जरी 0 वर ठेवलं तरी आपली स्लाइड जी आहे ती मध्यावरती आपल्याला व्यवस्थित दिसून येते. त्याचबरोबर आपल्या स्लाइडला आपण एक पॅटर्न सुद्धा घेऊ शकतो. बघा, हा पॅटर्न आहे वेगवेगळे. अशा पद्धतीने आपण पॅटर्न घेऊ शकतो. आता हे सगळं तुम्हाला माहित आहे. इमेजमध्ये इमेज आपल्याला गुगलवरनं नाही घेता आल्या तर आपण ज्या आपल्या पीसी मध्ये सेव्ह आहेत त्या सुद्धा आपण इथे अप्लाय करू शकतो. आपल्याला जर खूप डार्क वाटत असेल तर त्याची ट्रान्सपरन्सी आपल्याला कमी जास्त करता येते. हे झालं डिझाईन बद्दल. आपण आधी स्लाइड घेतली आणि स्लाइडला एक बॅकग्राऊंड सुद्धा तयार करून घेतली. आता ही बेसिक गोष्ट आहे, ही सगळी तुम्हाला माहित आहे, पण मी स्लाइड घेत असताना तुम्हाला ती जाता जाता एक्सप्लेन पण केली. आपल्याला न्यू स्लाइड हवी असेल तर आपण अशा पद्धतीने न्यू स्लाइड घेऊ शकतो.
किंवा या ठिकाणी येऊन एंटर मारूनही न्यू स्लाइड घेऊ शकतो. त्याचप्रमाणे एखादी स्लाइड जी आहे ही मला अजून एकदा हवी असेल तर मी डुप्लिकेट सिलेक्टला क्लिक केल्यावरती माझी स्लाइड 2 वेळा ती समान पद्धतीची आली. आणि जर मी डिझाईनमध्ये अप्लाय टू फॉर म्हटलं असतं तर माझ्या सगळ्या स्लाइड याच रंगाच्या येऊन गेल्या असत्या, जर मी अप्लाय टू ऑल केलं असतं तर. ठीक आहे, आता स्लाइड बद्दल एवढी माहिती मला वाटतं पुरेशी आहे. आता आपण होम मधले कॉपी पेस्ट कट हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहेत फीचर्स.
हवी आहे, या पद्धतीने तुम्हाला कसं अरेंज करायचं आहे, तर ते आपल्याला कॉम्प्युटर स्वतः अरेंज करून देत असतो. आता ऍक्च्युली क्लिक करायला लागत नाही, ते स्वतःच अरेंज होऊन येतं. इकडे पहा, तुम्हाला कशा पद्धतीने अरेंज करून हवं आहे त्या पद्धतीने दिलंय त्यांनी. तुम्हाला कुठली बॅकग्राऊंड सिलेक्ट करायची आहे बघा. आता मी या पद्धतीने सिलेक्ट केली. मागे स्लाइडलाही गणपती बाप्पा आला आणि पुढे सुद्धा गणपती बाप्पा आला. आणि मोर आणखीन बघू शकतो आपण, आणखीन किती आयडियाज आहेत. त्या पद्धतीने आपल्याला इथे वेगवेगळ्या गणपती बाप्पांचे स्लाइड छानपैकी तयार करून मिळतात, रेडीमेड मिळतात बघा. म्हणजे मला जास्त काही कष्ट करायला लागत नाही आहेत. आता 365 मध्ये अशा स्लाइड छान छान आपल्याला तयार करून मिळणार आहेत. आपण जी काही चित्र घेणार आहोत त्यानुसार आपल्याला अरेंज करून मिळणार आहे ना. आपण आता अशा पद्धतीने जर स्लाइड घेतली तर इथे आपण आणखीन काही लिहायचं असेल तर लिहू शकतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण डिझाईन आयडिया म्हणजे काय, त्या कशा घ्यायच्या हे तुमच्या आता लक्षात आलेलं आहे. तर आपण होम मधल्या सगळ्या कीज वापरून बघितल्या. आता आपण इन्सेट मध्ये पाहूया काय नवीन आलं आहे. आता तुमच्याकडे इन्सेट की मध्ये जर गेला तर तुम्हाला खूप छान छान फीचर्स तिथे आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं फीचर्स म्हणजे 3D मॉडेल्स आलेले आहेत बघा. 3D मॉडेल्सला क्लिक केलं तर तुम्हाला 3D इन्सेट मॉडेल दिसतील. ओपन व्हायला वेळ लागत आहे, पण ओपन होईल. आणि आपल्याला इथे कोणीतरी मला काल प्रश्न विचारला होता, GIF मॉडेल आपण कुठनं घ्यायचे आणि ते कसे पेस्ट करायचे. तर तुम्हाला 3D मॉडेल्स मध्ये GIF मॉडेल आणि रन होणारे मॉडेल सुद्धा भरपूर मिळणार आहेत, जे तुम्हाला इथे घेता येतील बघा. या ठिकाणी तुम्हाला हे 3D मॉडेल्स मिळालेले आहेत. आता मी इथे क्लिक केलं, आपले सगळे अंतरिंद्रिय जी आहेत शरीरातली, ही सगळी अंतरिंद्रिय आपल्याला इथे छान फीचर्स मध्ये मिळतील.
थोडस वेळ लागतोय, नाही तर फटाफट चित्र येऊन जातात. बघा आता हा जो कुत्रा आहे त्याच्या सगळ्या प्रकारे आपल्याला तो दाखवता येतो. आता इथे बसलेला सुद्धा दिसेल. आपण ह्याला जम्प केलं, ॲनिमेशन जर दिलं तर वेगवेगळे ॲनिमेशन्स आपण त्याला आपल्याला देता येतात. बघा जसं हवं तसं आपल्याला ते मॉडेल मिळतं. आता हे झालं 3D मॉडेल बद्दल. आणखीन त्याच्यामध्ये 3D मॉडेल्स आहेत, ते तुम्ही सगळे वापरून बघणार आहात. आता आपण आयकॉन बद्दल बोलणार आहोत, कारण स्मार्ट आर्ट तर तुमच्याकडे आधीपासून आहे, चार्ट तुमच्याकडे आधीपासून आहे, पण इथे आता काही छान छान आयकॉन सुद्धा आलेले आहेत बघा, जे 365 मध्ये तुम्हाला मिळाले आहेत. असे वेगवेगळे आयकॉन तुम्हाला इथे अवेलेबल आहेत, जे पूर्वी आपल्याकडे नव्हते. ते आपण आता हे आयकॉन इथे वापरू शकतो. एखादा आयकॉन आपण इथे इन्सर्ट करू शकतो, म्हणजे आपल्या आवश्यकतेनुसार. आता हा जो आयकॉन मिळालाय त्याला आपल्याला कलरही करता येतो. असे वेगवेगळे रंगही देता येतात. ठीक आहे. आता आपण काय पाहिलं इन्सर्ट मध्ये, हे जे टॅब आहेत त्याच्याबद्दल मी जास्त माहिती दिली नाही तुम्हाला, कारण टेबल्स घेणं, पिक्चर्स घेणं हे तुम्हाला माहिती आहे, हो ना. शेप्स जसे मगाशी सांगितलं तुम्हाला की होम मध्ये होते, ते शेप तुम्हाला इथे सुद्धा अवेलेबल आहेत. नवीन म्हणजे फक्त तुम्हाला आयकॉन बद्दल सांगितलं. आता इकडे जे झूम लिंक आहे त्याबद्दल आपण थोडी माहिती उद्या घेऊया. सगळंच आत्ता घेतलं तर तुमच्याही डोक्यावरनं जाईल, ते खूप तुम्हाला लक्षात येणार नाही. त्यांच्याकडे 19 होतं, त्यांना ट्रान्झॅक्शन मध्ये मॉर्फ मिळालेला आहे बघा. हा, पण ज्यांच्याकडे 19 नाही त्यांना 365 मध्ये मॉर्फही आलेला आहे. तर एक ट्रान्झॅक्शनचा हा एक बदल झालाय, बाकी ट्रान्झॅक्शन जुनेच आहेत. आता मी तुमच्याविषयी बोलणार आहे ते म्हणजे ड्रॉ बद्दल, कारण हे जे फीचर्स आहेत झूम आणि हे किंवा मीडिया तर आधीपासून आपल्याकडे होता, किंवा कॅमेरा वापरायचा, ह्याच्याबद्दल
सिलेक्ट ऑल करूया आणि रिप्ले करूया. आणि ह्याला नंतर काय आपण देणार आहोत सगळ्याला, आफ्टर स्टार्ट आफ्टर प्रिव्हियस. पहा आता प्ले करून. जसं आपण चित्र काढलंय, जशा खुणा मी आधी नंतर केल्या त्या पद्धतीनेच त्या आलेल्या आहेत. मग त्याला आपण ड्युरेशन वाढवू शकतो, स्लो कमी जास्त करू शकतो. तर हा एक नवीन आणि छान बदल आपल्याला ह्या ड्रॉ मध्ये मिळालेला आहे, ज्याने आपण लाईव्ह मध्ये चित्र काढू शकतो. डिझाईन बद्दल तर आपण बोललोच आहोत. डिझाईन आयडिया हे आपल्याला मिळालेले आहेत की आता आपण अशा छान छान डिझाईन आयडियाने आपलं चित्र पूर्ण करू शकतो. ट्रान्झॅक्शन मध्ये नवीन आलेलं ट्रान्झॅक्शन आहे ते म्हणजे मॉर्फ. आता मॉर्फ ट्रान्झॅक्शन कसं यूज करायचं त्याचं मी एक तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दाखवते. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मॉर्फ ट्रान्झॅक्शन कसं दिसतं. पहा, हॅलो, आता बघूया आपण मॉर्फ ट्रान्झॅक्शन. स्लो करायला पाहिजे, मी जरा फास्ट करायला गेले की ते ऍडजस्ट होत नाहीये. बाकी ठिकाणी मॉर्फ बसला नाहीये. जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे काय केलेले आहे ते ह्या सगळ्या वेगवेगळ्या स्लाइड आहेत आणि त्याला मॉर्फ ट्रान्झॅक्शन इथे दिलेलं आहे ट्रान्झॅक्शन मध्ये जाऊन. त्यामुळे आपल्याला चित्र
आणि इथे शेप फॉर्मॅट मध्ये जाऊन असा हा जो शब्द आहे आपला, हा शब्द, त्याला तुम्हाला आता काय अपेक्षित आहे, काय करून हवंय, की वरती वेगळा कलर खाली वेगळा कलर असं हवंय का, की एकेका अक्षराचा कलर वेगळा हवाय? नाही, शब्दात कसं कसं म्हणताय तुम्ही? हा मॅडम, हे पूर्ण शब्दातच असलं तरी चालेल. शब्दांना वेगळा कलर बघा. शेप फॉर्मॅट मध्ये गेले, कलर मध्ये गेले आणि ग्रेडियंट मध्ये गेले. ग्रेडियंट मध्ये आले तर बघा, हे मगाशी जे रंग इथे घेतले होते ना, ते सगळे आले. आता त्याचं लायनर जे आहे ते मी चेंज केलं. आता असं आहे ना, वरती लाल रंग आला, मध्ये निळा आला, खाली हिरवा आला. आता मी हा लाल रंग थोडा आणखी ओढून घेतला. व्हाईट कमी केला, ग्रीनही वाढवला. असं या पद्धतीने म्हणताय का? आता काय अपेक्षित आहे तुम्हाला, मलाही नाही लक्षात येणार. नाही मॅडम, जेव्हा माझं ते व्हिडिओ तुम्हाला दिसेल ना मॅडम, तुम्हाला समजेल ते उद्या वाटत उद्या जातील. व्हिडिओ हे केला असेल काय बरं, युट्यूबला वगैरे टाकला असेल तर लिंक शेअर करा. ओके, बरं. अजून कोणाच्या काही अडचणी नसतील तर आता आपण थांबूया.